आपल्याला यशाकडे जाण्यासाठी, प्रगतीचा मार्ग सापडण्यासाठी श्रद्धा आणि विश्वास या दोन गोष्टी असाव्यात असं आपण ऐकतो. पण 100% श्रद्धा आणि 100% विश्वास हा खरंच आपला असतो का हो? स्वामींच्या अनुभवात बाबतीत मला नेहमी असं वाटतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी म्हणतात ते बरोबर आहे. तारक मंत्र त्यांचा अगदी दिलेला आहे. पण तरीसुद्धा आपण धास्तावलेलो असतो. असुरक्षितता असते. काय होईल, कसं होईल, होईल का सगळं चांगलं? स्वामी तर आहेत, पण तरी पण आपण ज्योतिषाकडे जा, मी कुठला खडा वापरू, मी कुठलं रत्न वापरू, मी आणखीन काय करू, मग वास्तूमध्ये काही दोष आहे का, आयुष्यात काही आहे का, असं करून 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 आपण अनेक वेगवेगळे प्रकार शोधत असतो आणि तरीसुद्धा म्हणत असतो की माझी स्वामींवर श्रद्धा आहे. स्वामींचा तारक मंत्र हा एक उत्तम असा औषधी उपाय, रामबाण उपाय आहे. सगळ्या संकटांपासून आपण त्याच्यापासून लांब जाऊ शकतो. सगळी दुःख आपण त्याच्यापासून दूर करू शकतो. पण तरीसुद्धा केवळ अपुऱ्या विश्वासामुळे किंवा कमी श्रद्धा असल्यामुळे आपण मग बाकीच्या अनेक गोष्टी चाचपडण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःला चाचपडत राहतो, स्वतःची फसवणूक करत राहतो असं मला वाटतं. तारक मंत्र 3 माळ 4 माळ जरी केल्यात किंवा आणखीन त्यांचं नामस्मरण जरी कायम करत राहिलं ना, तरी मला वाटत नाही कुठल्याही गोष्टीची आपल्याला गरज आहे.